आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। फडणवीस वर्षा बंगल्यावर जायला का घाबरत आहेत? वर्षा बंगला पाडून नवा बंगला बांधणार असं कानावर आलंय। कोणत्या अनामिक भीतीमुळे फडणवीस वर्षा बंगल्यावर जात नाहीत? राऊतांचा सवाल। मुख्यमंत्र्यांचा वर्षा निवासन विकसित होत असेल तर राऊतांना अडचण काय? त्यांनी खूप मोठा शोध लावला, या थाटामध्ये राहू नये। भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। शिवसेनेमधील सर्वांनाच काळ्या जादूचा अनुभव। उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, रामदास कदम सगळेच काळी जादू आले। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची टीका। निवडणुकीआधी धनंजय मुंडेनं भेट घेतली होती। धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराड पण होता। उशिरापर्यंत भेटीसाठी थांबले होते, मनोज जरांगेंचा मोठा दावा। वाल्मिक 15 आणि 16 डिसेंबरला दिंडोरी आश्रमामध्ये मुक्कामी होता। दिंडोरीनंतर वाल्मिक नाशिकमध्ये आला होता। नाशिकमध्ये हस्तरेषा तज्ज्ञांकडे भविष्य पाहण्यासाठी गेला होता, तृप्ती देसाईंचा दावा। अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा। पुरावे दाखवल्यानंतर फडणवीस, अजित पवार मुंडेंची पाठराखण करणार नाहीत, दमानियांची प्रतिक्रिया। भुजबळ वाट बघत असतील, धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर संधी मिळेल, अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। सर्वजण एकाच माळेचे मणी आहेत, भुजबळांबद्दल काहीच बोलायचं नसल्याची प्रतिक्रिया। पुरावे नष्ट केले तर याची जबाबदारी पूर्णपणे यंत्रणेची असणार, फरार आरोपी पुरावे नष्ट करत असेल, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। आरोपींवर कारवाईची मागणी करणं हे संतांचं श्रेष्ठत्व, कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला पाठीशी घालू नये, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। देशमुखांचा विषय वेगळा आहे, जरांगेंना प्रत्येक गोष्टीमध्ये पडायची गरज नाही, विजय वडेट्टीवारांचा जरांगेंवर निशाणा। सगळ्यांवर बोलायचा वडेट्टीवारांनी ठिका घेतलाय का? गोरगरीब शेतकरी ओबीसींच्या बाजूने का बोलायचं नाही? जरांगेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। मराठा आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये, सरकार हक्काचं आरक्षण का देत नाही? जरांगेंचा सवाल। तर संयम सुटला तर राज्यामध्ये वेगळं आंदोलन करावं लागेल, जरांगेंचा इशारा। राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार। 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्यानं कंत्राटदार आक्रमक। राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले। आमदारांनी कंत्राटदारांकडून कामं सुरू होण्याआधी 25% घेतले। 80,000 कोटींचे व्यवहार कंत्राटदारांसोबत झालेत। 20,000 कोटी टेबलाखालून घेतले गेलेत, राऊतांचा आरोप। जनतेशी उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्यांना राणे पितापुत्रांचा दणका। नारायण राणे आणि निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये राणेंचा अधिकाऱ्यांना दम। आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार, मग या काळामध्ये तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको, मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। संविधानावर देश चालवायचा की मनुस्मृतीवर? राणेंचं वक्तव्य घटनेला धरून नसेल तर सरकार काय कारवाई करणार? वडेट्टीवारांचा सवाल। पंचानं स्वतः आपली चूक मान्य केली, मला शिबिगाळ झाल्यानंतर राग अनावर झाला होता, विनंती करूनही कुस्तीचा व्हिडिओ बघितला गेला नाही, शिवराजची प्रतिक्रिया। शिवराज राक्षेनं पंचांना गोळ्या घालायला पाहिजे तर शिवराज राक्षेच्या बाबतीत घडलेला प्रकार चुकीचा, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक विधान। न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक, कुस्तीच्या स्पर्धेमध्ये मारहाण करणं योग्य नव्हतं, महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या वेळेला घडलेल्या घटनेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। आदल्या दिवशी पंचानं शिवराजला शिव्या दिल्या होत्या, शिवराज राक्षेच्या आईचा आरोप। तर चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर कारवाई व्हावी, शिवराजच्या कुटुंबियांची मागणी। पंचानं दोन्ही पैलवानला चूक दाखवायला पाहिजे होती, जे काय असेल ते पंचानं दाखवून द्यायचं, पण पंचांनी तसं केलं नाही, कारवाई करण्यापेक्षा समज दिली पाहिजे होती, काका पवारांची प्रतिक्रिया। पुण्यामधल्या खालकर तालीममध्ये महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांचं जंगी स्वागत। खालकर तालमीतूनच पृथ्वीराज मोहोळच्या कुस्तीला सुरुवात। मंत्री गणेश नाईकांचा नवी मुंबईमध्ये जनता दरबार। वाशीमधल्या विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये गणेश नाईकांचा जनता दरबार। नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबारचं आयोजन। क्रिकेटच्या थरारापुढे राजकीय शत्रुत्वाच्या तोफा गळाल्या। भारत विरुद्ध इंग्लंड T20 सामन्याला आशिष शेलार, राहुल नार्वेकर, आदित्य तटकरे, आदित्य ठाकरेंची उपस्थिती, त्याचबरोबर विश्वजित कदम, मिलिंद नार्वेकर, नमिता मुंदडा आव्हाडांची उपस्थिती। प्रेसिडेंट बॉक्समध्ये बसून नेत्यांनी सामन्याचा आनंद लुटला। मुंबईतील प्रतीक्षानगर समोर येत्या 2 वर्षांमध्ये सहकार भवन उभारणार। मुंबई बँकेच्या नव्या शाखेच्या उद्घाटनाच्या वेळेला प्रवीण दरेकरांची घोषणा। राहुल नार्वेकरांच्या हस्ते चुनाभट्टी इथल्या नव्या शाखेचं उद्घाटन। भंडाऱ्याच्या पिंपळगावमध्ये प्रफुल्ल पटेलांसह नाना पटोलेंकडून कृषी प्रदर्शनासह भव्य शंकरपट सोहळ्याचं उद्घाटन। 3 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन। निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून समिती। निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती। ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम। पुण्यामधल्या रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत मनसे आक्रमक। कोंढवा खुर्द
आणि कोंढवा बुद्रुकला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची मनसेची मागणी. कल्याणमध्ये मुलीवर अत्याचार करून हत्या केलेल्या कुटुंबाला वारंवार धमकी. रात्री अज्ञात तरुणांकडून घराबाहेर दहशत माजवण्याचा प्रयत्न, तर पोलीस घराबाहेर सुरक्षा देत नसल्याचा कुटुंबाचा आरोप. नागपूरमध्ये छोटे स्टेडियम आणि मैदानांच्या विकासासाठी 150 कोटी रुपये मिळणार. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. इच्छामरण देणारं कर्नाटक ठरलं देशामधलं पहिलं राज्य. दुर्धर आजारानं त्रस्त आणि मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांसाठी कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय. इच्छामरणासाठी राज्यातील रुग्णालयामध्ये वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे देखील आदेश. दिल्ली विधानसभा प्रचाराची आज सांगता. दिल्लीमध्ये राजकारण तापलं. आम आदमी पक्ष, भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत. मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार. पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता. सध्याचे कर दरही सुधारित केले जाण्याची शक्यता. राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर. 127 रुग्णांमध्ये आजाराचं निदान, तर 5 संशयास्पद जीबीएस बाधितांच्या मृत्यूची नोंद. शिर्डीमध्ये तिघांवर प्राणघातक हल्ला. हल्ल्यामध्ये 2 ठार तर 1 गंभीर जखमी. 1 संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात. इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. शिर्डीमध्ये मोफत अन्नछत्र करून ठेवलं म्हणून गुन्हेगारी वाढली. हे नियोजित खून वाटत नाहीत. हल्ला करून पैसे काढण्याच्या उद्देशानं हे कृत्य, सुजय विखेंचा दावा. शिर्डी दुहेरी हत्या प्रकरणामध्ये भाजप नेते सुजय विखे यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांची भेट. सुजय विखेंकडून घटनास्थळाची पाहणी. पालघरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर पुन्हा हल्ला. अवैध धंद्यांची तक्रार केल्यानंतर जव्हार उपजिल्हा प्रमुख विजय घोलप यांच्यावर हल्ला करणाऱ्या 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. धुळ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न. आमदार अनुप अग्रवालांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन. संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिकांची उपस्थिती. नालासोपाऱ्यामध्ये 41 इमारतींवर पालिकेकडून तोडक कारवाई. 4 मजली इमारती भुईसपाट करण्याची कारवाई सुरू. पोलीस बंदोबस्तामध्ये पोलिसांकडून कारवाई. छत्रपती संभाजीनगरमध्ये मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू. या प्रकरणी 4 अटक. तरुणाला मारहाण करतानाचा सीसीटीव्ही समोर. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये युगंधर सामाजिक सेवाभावी संस्थेकडून 35 जणांना उद्योजक रत्न पुरस्कार प्रदान. अभिनेत्री सोनाली कुलकर्णींच्या हस्ते 35 जणांना उद्योग रत्न पुरस्काराचं वितरण. परभणीमधल्या हजरत सय्यद शाह तुराबुल हक बाबांच्या उर्साला सुरुवात. दर्ग्यामध्ये देशभरातून लाखो अनुयायींची हजेरी. उरूस निमित्त दर्ग्याला विद्युत रोषणाई. एसटी महामंडळाच्या वर्धा विभागाला 53 इलेक्ट्रिक बस मिळणार. सेवाग्राम आणि आर्वीमध्ये चार्जिंग स्टेशनची व्यवस्था. आर्वी आगाराला 22 तर वर्धा आगाराला 31 बसेस मिळणार. नांदेडमध्ये वाढत्या उष्णतेचा ऊस पिकाला फटका. उष्णतेमुळे कोवळ्या पिकावर देखील रोगाचा प्रादुर्भाव. ऊसाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता. अंबरनाथमध्ये 8 फेब्रुवारीला कोकणस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा. यात कोकण विभागामधील शेकडो बॉडी बिल्डर्सचा सहभाग. अंबरनाथ पालिका आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. महिला बॉक्सर मेरी कोम साई दरबारी. साईबाबांचं दर्शन घेत दिली 51,000ची देणगी. खेळाडूंनी खेळावर फोकस करावा आणि त्याग करण्याची तयारी ठेवावी. मेरी कोम यांचा खेळाडूंना सल्ला. इस्कॉनकडून पंढरपूरच्या विठुरायाचा विदेशामध्ये सुद्धा प्रचार आणि प्रसार. 170 देशातील भक्तांना इस्कॉनकडून आमंत्रण. हंगेरी, रशिया, अमेरिका आणि इटलीमध्ये विठ्ठल भक्तांची पंढरपूरमध्ये दर्शनासाठी मांदियाळी. सांगलीमध्ये रास्ता रोको करणाऱ्या 48 आंदोलकांवर गुन्हा दाखल. परवानगी विना रास्ता रोको केल्याप्रकरणी आटपाडी पोलिसांची कारवाई. प्रशासनानं डॉक्टर आंबेडकरांचा पुतळा हटवल्याप्रकरणी नागरिक आक्रमक. रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते शासकीय रुग्णालयामध्ये 4 डायलिसिस मशीनचं लोकार्पण. अंत्योदय प्रतिष्ठान आणि मी मुंबई अभिमान प्रतिष्ठान यांच्याकडून मशीन उपलब्ध. रुग्णांना याचा फायदा होणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कराडमध्ये 9 फेब्रुवारीला रोड सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन. आरटीओ कार्यालय कराड आणि रणजित पाटील मित्र परिवारातर्फे आयोजन. झारखंडच्या रांचीमध्ये झालेल्या 64व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेमध्ये साताऱ्यामधल्या रुद्रनील पाटीलनं मिळवलं रजत पदक. सातारा जिल्ह्यामध्ये रुद्रनीलवर कौतुकाचा वर्षाव. कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय खो खो खेळाडू वैष्णवी पवार हिची भव्य मिरवणूक संपन्न. वैष्णवीचा भारतीय महिला खो खो संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा. इचलकरंजीमध्ये कौतुकास्पद जल्लोषी मिरवणूक. जळगावच्या 40 गावामध्ये अवैध पद्धतीनं गौण खनिजांची चोरी. गौण खनिज उत्खननाकडे महसूल प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या सातपुडा पर्वत रांगेमधील पुरातन नवनाथ महाराज इथे धर्मनाथ बीज निमित्त भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती. निसर्गरम्य वातावरणामध्ये यात्रोत्सवाला सुरुवात. नाशिक जिल्ह्यामध्ये प्रतिजेजुरी म्हणून समजल्या जाणाऱ्या खंडोबा महाराजांच्या चंदनपुरीमध्ये 15 दिवसीय यात्रोत्सवाला सुरुवात. रात्री केलेल्या रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला.
विदर्भाची प्रति पंढरी असणाऱ्या नाथ नगरी डभा इथे यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात. यावर्षी डबल 200 क्विंटल महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार. यात्रेला मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी. भिवंडीमध्ये पद्मशाली समाज बांधवांकडून मार्कंडेय महामुनी जयंती उत्साहात साजरी. जयंती महोत्सवात समाज बांधवांचा सन्मान. वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री 10 वाजल्यानंतर डीजे वाजवणं आणि फटाके फोडण्यावर बंदी. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई होणार.